हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आज आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील धडा पहिला, तो म्हणजे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा पाहणार आहोत. पहा, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं चाटे कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे आणि मी तुम्हाला विज्ञान हा विषय शिकवणार आहे. धडा सुरू करायच्या आधी पहा, आपण थोडंसं पुस्तकाची ओळख करून घेऊयात. पुस्तकाची ओळख का करून घ्यायची? कारण की पुस्तकामध्ये काय काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहा, तुमचं जे पुस्तक आहे सामान्य विज्ञानाचं, हे 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. 3 भाग कोणते? एक म्हणजे भौतिकशास्त्र, दुसरं म्हणजे रसायनशास्त्र आणि तिसरं म्हणजे जीवशास्त्र. आपल्याला माहिती आहे, आपण इयत्ता 5वीपासून याचा अभ्यास करत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे या 3 भागांमधील आपल्याला वेगवेगळे धडे त्यांचा अभ्यास करायचा असतो. अगदी कुठंपर्यंत? अगदी 12वीपर्यंत. फक्त 10वीपर्यंत हे एकत्र असतात, नंतर 2 वेगवेगळी पुस्तकं होतात आणि नंतर जेव्हा तुम्ही 11वी आणि 12वीला जाल तेव्हा तिथं काय होतं, ते सेपरेटली दिलेले असतात, म्हणजे त्यांची पूर्णतः विभागणीच केलेली असते. त्याच्यासाठी वेगवेगळी पुस्तकच असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेज लेवलवरती जाल तेव्हा तुम्हाला भौतिकशास्त्राचं एक वेगळं पुस्तक, रसायनशास्त्राचं वेगळं पुस्तक आणि जीवशास्त्राचं वेगळं पुस्तक अशा पद्धतीने असणार आहे. तो भाग नंतरचा आहे. आपण आपल्या भागाबद्दल बोलूयात. पहा, इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान या पुस्तकामध्ये तुम्हाला जे धडे दिलेले आहेत त्यातील पहा, पहिलाच आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. म्हणजे जो आवडीचा विषय असतो की नाही, सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा जो आवडीचा विषय असतो तो म्हणजे जीवशास्त्र. तोच आपला पहिला धडा आहे. त्याच्यानंतर रोग आणि आरोग्य अशा पद्धतीचा दुसरा आहे, म्हणजे तोही आवडीचा आला जीवशास्त्राचा. जीवशास्त्र जरा बरं वाटतं, रसायनशास्त्र त्याच्यापेक्षा थोडंसं चांगलं वाटतं. अजिबातच आवडत नाही ते म्हणजे कोणतं? भौतिकशास्त्र. कारण की त्याच्यामध्ये नियम, सिद्धांत, संकल्पना अशा गोष्टी असतात, त्यामुळे ते आपल्याला आवडत नाही आणि सगळे काल्पनिक संकल्पना असतात, त्यामुळे आपल्याला ते जास्त आवडत नाही. पहा, आज आपण तुमचा इयत्ता 8वीचा धडा पहिला सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा पाहणार आहोत. त्याचं काय करणार आहोत, आज थोडंसं इंट्रोडक्शन आपण ओळख करून घेऊयात आणि नंतर मग आपण सुरुवात करूयात. आता धड्याचं नाव काय आहे पहा, सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सजीव सृष्टी, पहा, सजीव आणि सृष्टी. सजीव म्हणजे काय हो? आपण इयत्ता 5वीपासून अभ्यास केलेला आहे. सजीव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जीव आहे असं त्याला आपण काय म्हणतो? सजीव म्हणतो. आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? आधी धड्याचं नाव समजून घ्या. धड्याचं नाव काय आहे? सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. पहा, सजीव म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्यांच्यामध्ये जीव आहे, जो प्रजनन करू शकतो, जो हालचाल करू शकतो, जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, अशा सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो? किंवा अशा सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? तर सजीवमध्ये येतात, त्याला आपण सजीव म्हणतो. आणि दुसरं महत्त्वाचा इथं पॉईंट आलेला आहे, तो म्हणजे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? तर पहा, ज्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, की जे पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शीची आवश्यकता असते, त्यांना काय म्हटलं जातं? सूक्ष्मजीव असं म्हटलं जातं. आणि हे त्यांचं काय पाहायचं आहे आपल्याला ह्या धड्यामध्ये? त्यांचं वर्गीकरण पाहायचं आहे आपल्याला ह्या धड्यामध्ये. धड्याचं नाव लक्षात आलेलं आहे. पहा, आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथं 3 प्रश्न लिहिलेले आहेत. या 3 प्रश्नांची आपल्याला उत्तरं शोधायची आहेत. हां, ती आज आपण या लेक्चरमध्ये शोधणार आहोत. पहा, ती उत्तरं शोधायच्या आधी सजीव सृष्टी उदयाला कुठं आली? पहा, पृथ्वी तलावर आपल्या भरपूर जैवविविधता आहे. जैवविविधता म्हणजे काय? तर सजीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची काय दिसते आपल्याला? विविधता दिसून येते. ही विविधता का दिसते हो? कारण की इथं असलेलं अनुकूल वातावरण किंवा पोषक वातावरण, म्हणजेच पृथ्वी तलावरती जी काही अनुकूलता आहे त्या अनुकूलतेमुळे सजीवांमध्ये भरपूर विविधता आढळते. आणि हे जे सजीव आहेत हे पृथ्वी तलावर आणि समुद्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. जो सगळ्यात पहिला सजीव किंवा जी सगळ्यात पहिली पेशी जी आपल्याला आढळली बाळांनो, ती कुठं आढळली? तर ती आपल्याला समुद्रात आढळली. हे पृथ्वी तलावरील आणि समुद्रावरील जे सगळे सजीव आहेत हे किती आहेत? तर हे 87 दशलक्ष एवढे सजीव आहेत. पहा बाळांनो, मग एवढ्या 87 दशलक्ष सजीवांचा अभ्यास करणं सोपं आहे का हो?
सोपं नाही. म्हणून त्यांना काय केलं पाहिजे, त्यांचं वर्गीकरण केलं पाहिजे. वर्गीकरणाची आवश्यकता का लागली, आपल्या धड्याचंच नाव काय आहे, सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. मग वर्गीकरण का करावं लागलं, तर या सगळ्या 87 दशलक्ष सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गटात आणि उपगटात घालणं गरजेचं आहे. आता सजीवांना मी काय म्हटलं, वेगवेगळे गट आणि उपगट मध्ये घातलं गेलं. पहा ना, तुम्हाला पण आता तुमची शाळा आहे, तर तिथं सगळ्यांना 8वीचे एकत्र, 9वीचे एकत्र, 10वीचे एकत्र. समजा 8वीवाल्यांना, 9वीवाल्यांना आणि 10वीवाल्यांना विज्ञानच विषय शिकायचा आहे, म्हणून आपण त्यांना एका वर्गात बसवतो का हो, एका वर्गात बसवत नाही. कारण की 8वीवाल्यांचं काहीतरी वेगळं आहे, 9वीवाल्यांचं वेगळं काहीतरी आहे आणि 10वीवाल्यांचं वेगळं काहीतरी आहे, बरोबर. म्हणजेच आपल्याला 8वीवाल्यांना वेगळं केलं पाहिजे, 9वीवाल्यांना वेगळं केलं पाहिजे आणि 10वीवाल्यांना वेगळं केलं पाहिजे. तसंच या सजीवांमधील जे काही साम्य आणि जे काही फरक आहेत याच्यावरून, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला सारखेपणा आणि त्यांच्यामध्ये असलेले डिफरन्सेस, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला फरक, याच्यावरून त्यांना काय केलं गेलं, वेगवेगळ्या गटात आणि उपगटात विभागलं गेलं. पहा, सजीवांचे हेच जे गट आणि उपगट करण्याची जी प्रक्रिया असते याला जैविक वर्गीकरण असं म्हटलं जातं बाळांनो. पहा, मी काय म्हटलं, सजीवांचे गट आणि उपगट करण्याची जी प्रक्रिया असते, सजीवांचे गट आणि उपगट करण्याच्या प्रक्रियेला किंवा बनवण्याच्या प्रक्रियेला म्हणा, करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं गेलं, जैविक वर्गीकरण म्हटलं गेलं. जैविक वर्गीकरण असं म्हटलं गेलं. काय सांगितलं मी, सजीवांचे गट आणि उपगट करण्याची प्रक्रिया. आता पहा, सजीवांचे गट आणि उपगट जे केलं त्याला काय म्हटलं गेलं, जैविक वर्गीकरण म्हटलं गेलं. तर मग ही वर्गीकरणाची गरज का लागली, का अजून वर्गीकरण त्याचं करावं लागलं, हे आपण पाहणार आहोत. इथं मी 3 प्रश्न लिहिलेत बघा बाळांनो. पहिला लिहिलाय, सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता. पहा, या मागील इयत्तांमध्ये झालेला आहे की नाही मला माहिती नाही. पहा, सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम विचारले आपल्याला. म्हणजे एखादा सजीव जर का त्याचं वर्गीकरण करायचं असेल तर त्याचा पदानुक्रम कोणता, कोणत्या पद्धतीनं त्याला त्या वर्गामध्ये टाकलं जातं, तर त्यासाठी एक पदानुक्रम आहे. तो पदानुक्रम मी इथं सांगते तुम्हाला. पहा, सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या सजीवाचं वर्गीकरण करताना त्याला सृष्टी याच्यामध्ये टाकलं जातं. नंतर काय केलं जातं, त्याचं संघामध्ये टाकलं जातं त्याला. नंतर त्याचं वर्गीकरण वर्गमध्ये केलं जातं. नंतर कुलमध्ये, नंतर प्रजाती आणि नंतर जाती. पहा, म्हणजे तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिल्याचा उत्तर मिळालं. काय आहे प्रश्न क्रमांक 1, सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता. तर सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम हा आहे सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती आणि जाती. मग हा जो सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे हा शोधून कुणी काढला, तर हा शोधून काढला एका वैज्ञानिकानं. त्याचं नाव आहे कार्ल लिनियस. पहा, हा जो पदानुक्रम त्या वैज्ञानिकानं शोधून काढला त्याचं नाव आहे कार्ल लिनियस आणि हे त्यांनी 1735 मध्ये शोधून काढले. कार्ल लिनियस यांनी काय केलं, हा पदानुक्रम आहे. आणि जो आपला प्रश्न क्रमांक 2 आहे, पहा, सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणती. तर सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती ही 1735 मध्ये कार्ल लिनियस या वैज्ञानिकाने शोधून काढली. पहा, प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आपण पाहतोय, शोधून काढली. पहा, कुठली पद्धती म्हटलेली आहे हो, तर द्विनाम पद्धती. द्विनाम म्हणजेच काय, द्वि म्हणजे 2, नाम म्हणजे नाव, 2
नाव देण्याची पद्धती. आता 2 नाव म्हणजे काय पहा, इथं आपण पदानुक्रम पाहिला. व्हेरी सॉरी, चुकून सांगितलं गेलं माझ्याकडून. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिलं आपण, हे पाहिलं, सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती आणि जाती. आता पहा, सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली. तर मी तुम्हाला सांगितलं, सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कार्ल लिनियस या वैज्ञानिकाने शोधली. द्विनाम पद्धती म्हणजे 2 नाव. आता कोणतं नाव द्यायचं, तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा लिहिताना काय करायचं, पहिल्या संज्ञेनं त्याची प्रजाती सांगायची, म्हणजे हे जे खालचे 2 आहेत की नाही ते, आणि दुसऱ्या संज्ञेनं काय सांगायचं, त्याची जाती सांगायची. म्हणजे एखादं जर का तुम्ही एखाद्या सजीवाला नाव द्यायचं असेल, एखाद्या प्राण्याला नाव द्यायचं असेल, एखाद्या सूक्ष्मजीवाला नाव द्यायचं असेल, एखादं झाड असेल, एखादं फळ असेल, फूल असेल, प्रत्येकाला वैज्ञानिक भाषेमध्ये 2 पद्धतीनं नाव देण्याची पद्धत आहे बाळांनो. ती म्हणजे एक त्याचं प्रजाती लिहायची सुरुवातीला आणि दुसरं त्याची काय लिहायची, जाती लिहायची. म्हणजे जर का उदाहरण द्यायचं झालं तर आंबा याचं जे वैज्ञानिक नाव आहे ते काय आहे, मॅग्निफेरा इंडिका. ओके, म्हणजे मॅग्निफेरा हे काय झालं, त्याची प्रजाती झाली, आणि इंडिका हे काय झाली, त्याची जाती झाली. अशा पद्धतीनं कार्ल लिनियस यानं काय केलं, ही द्विनाम पद्धती शोधली. आता कार्ल लिनियस या वैज्ञानिकानं काय केलं, सजीवांना बाळांना 2 गटामध्ये त्यांची विभागणी केली. कोणते 2 गट, तर एक वनस्पती सृष्टी आणि दुसरं प्राणीसृष्टी. पहा, सगळ्यात पहिला सांगते मी क्रम तुम्हाला, 1735 कोणी शोधून काढलं, कार्ल लिनियसनी. आणि यानं काय केलं, सजीवांना 2 गटामध्ये विभागलं, एक वनस्पती सृष्टी आणि दुसरं प्राणीसृष्टी. पहा, कार्ल लिनियसने किती साली केलं, तर 1735 साली. आता पहिल्या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली. आता प्रश्न क्रमांक 3 द्विनाम पद्धतीने नाव घेताना कोणते पदानुक्रम लक्षात घेतले जातात. काही अवघड नाही आहे. पहा, द्विनाम पद्धतीने म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर काय करायचं आहे, एक तर त्याची प्रजाती द्यायची आणि दुसरे काय द्यायचे, जाती द्यायची. मग हेच याचं उत्तर आहे. प्रश्न काय आहे पहा, द्विनाम पद्धतीने नाव घेताना कोणते पदानुक्रम लक्षात घेतात. कोणते पदानुक्रम लक्षात घ्यायचे, तर नेहमी लिहिताना पहिल्यांदा काय लिहायचं, त्याची प्रजाती लिहायची आणि नंतर काय लिहायचं, जाती लिहायची. तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. पहा, आता हे सजीवांचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. कोणी सुरुवात केली, कार्ल लिनियस. त्यानं काय केलं, 1735 साली सगळ्यात पहिली द्विनाम पद्धती शोधली आणि त्यानं सजीवांना 2 गटांमध्ये विभागणी केली गेली. कोणत्या 2 गटांमध्ये, वनस्पती आणि प्राणी. त्याच्यानंतर हेकेल या वैज्ञानिकानं 1866 साली सजीवांना 3 गटात विभागलं. हेकेल या वैज्ञानिकाने सजीवांना 3 गटामध्ये विभागले. कोणते 3 गट, तर पहा, पहिला आहे प्रोटिस्टा, दुसरा वनस्पती सृष्टी किंवा वनस्पती गट आणि तिसरा प्राणी गट. लक्षात आलं. दुसरा कोणता, 1866 साली हेकेल या शास्त्रज्ञाने काय केलं, सजीवांना 3 गटात विभागलं. आता हेकेल नंतर याची पण जी पद्धती होती ती काही जास्त स्वीकारली गेली नाही. मग याच्यानंतर आणखी एक शास्त्रज्ञ आला 1925 चॅटन या वैज्ञानिकाने सजीवांना पुन्हा 2 गटात विभागले. पुन्हा कशामध्ये विभागले हो, 2 गटात विभागले. तर ते 2 गट पहा कोणते. पहिला आहे आदिकेंद्रकी आणि दुसरा, पहिला आदिकेंद्रकी सजीव आणि दुसरा दृश्य केंद्रकी सजीव. आता पहा 1925 साली कोणी पुन्हा वर्गीकरण केलं, तर चॅटन या वैज्ञानिकाने काय केलं, 2 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं. आदिकेंद्रकी म्हणजे अशा सजीव किंवा असे सूक्ष्मजीव की ज्यांचं केंद्रक आपल्याला
दिसत नाही. आणि दृश्य केंद्रिकी म्हणजे कसे असणार आहे तो? बरोबर त्याच्या विरुद्ध. दृश्य केंद्रिकी म्हणजे ज्याचं केंद्रक आपल्याला दिसू शकतं असं. 1925 नंतर 1966 रोजी कोपलँड या वैज्ञानिकाने सजीवांना पुन्हा 4 गटात विभागले. बाळांनो, सजीवांना पुन्हा 4 गटात विभागले. आता कोणते ते 4 गट? तर पहा, पहिला मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा वनस्पती आणि चौथा प्राणी. वनस्पती आणि चौथा प्राणी. किती सांगितले पहा तुम्हाला मी? एकूण किती झाले हो? 4 झाले. 1966ला कोण आलं? कोपलँड या शास्त्रज्ञाने काय केलं? सजीवांना 4 गटात विभागले. एक मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. याची देखील वर्गीकरणाची पद्धती काही जास्त स्वीकारली गेली नाही. म्हणून नंतर 1969 साली रॉबर्ट व्हिटाकर या शास्त्रज्ञाने सजीवांना 5 गटात विभागले. या शास्त्रज्ञाने काय केलं? सजीवांना 5 गटात विभागले आणि याची जी वर्गीकरणाची पद्धती होती ही सगळीकडे काय केली गेली? ही सगळीकडं स्वीकारली गेली. आता यानं सजीवांचं वर्गीकरण करताना 5 गोष्टी लक्षात घेतल्या. कोणकोणत्या 5 गोष्टी लक्षात घेतल्या? पहा, इकडचं मी पुसून टाकते. सगळ्यात पहिल्यांदा त्यानं लक्षात घेतलं की पेशींची जटिलता कशी काय आहे. पहा, रॉबर्ट व्हिटाकर याची वर्गीकरणाची पद्धती. सगळ्यात पहिल्यांदा त्यानं काय पाहिलं? पेशींची जटिलता म्हणजे ते सजीव दृश्यकेंद्रकी आहेत का अधिकेंद्रकी आहेत त्याच्यावरून त्याला एका गटात, ज्या सजीवांचं केंद्रक दिसतंय अशांना वेगळ्या गटात टाकलं आणि ज्या केंद्रकांचं त्या सजीवांचं केंद्रक दिसत नाही अशांना त्यांनी वेगळ्या गटात टाकलं. दुसरं त्यानं विचार केला की त्यांची पोषण पद्धती कशी आहे. पोषण पद्धती म्हणजे ते स्वयंपोषी आहेत का परपोषी आहेत. स्वयंपोषी आहेत का परपोषी आहेत. आता स्वयंपोषी म्हणजे कसे हो? स्वयंपोषी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे. आणि परपोषी म्हणजे कसे? अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. बरोबर. पहा, आणखी ह्या 2 गोष्टींचा विचार केला. पहा, तिसरा त्याने विचार केला की सजीवांचा प्रकार कोणता आहे. म्हणजेच ते जे सजीव त्यानं जे वर्गीकरण केलं ते एकपेशीय आहेत की बहुपेशीय आहेत याचा विचार केला. आता एकपेशीय आणि बहुपेशीय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एकपेशीय म्हणजे एकच पेशी असणारे, बहु म्हणजे अनेक पेशी असणारे. चौथा त्यानं विचार केला की त्यांची जीवन पद्धती कशी आहे. म्हणजे प्रत्येकाची जीवन पद्धती कशा पद्धतीची आहे. आणि शेवटी त्यानं विचार केला वर्गानुवंशिक संबंध कसे आहेत. ज्यांचे एकसारखे असतील त्यांना एका गटात टाकलं गेलं, ज्यांची जीवन पद्धती एकसारखी असेल त्यांना एका गटात टाकलं गेलं. आणि ह्या 5 गोष्टींचा विचार करून त्यानं जे वर्गीकरण केलं ते 5 प्रकारांमध्ये होतं बाळांनो. ती वर्गीकरण म्हणजे पहा, आर.एच. व्हिटाकरचं वर्गीकरण किंवा रॉबर्ट व्हिटाकर यांचं वर्गीकरण कोणकोणत्या ह्याच्यामध्ये केलं त्यानं? तर मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. आणि जी व्हिटाकर यांनी काढलेली वर्गीकरणाची पद्धती आहे ती काय केली गेली? सर्वीकडं ॲक्सेप्ट केली गेली. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? तर सजीवांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं गेलं, का केलं गेलं त्यासाठीची
द्विनाम पद्धती कोणती आहे, त्यांचा पदानुक्रम कोणता आहे. परत एकदा क्विकली सांगते पहा. सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं जैविक वर्गीकरण म्हणजे काय. सजीवांचे गट आणि उपगट याच्यामध्ये विभागणी करण्याची जी पद्धत असते किंवा जी प्रक्रिया असते त्याला आपण जैविक वर्गीकरण म्हटलं. नंतर आपण 3 प्रश्न पाहिले. पहिल्यांदा त्यांचा पदानुक्रम पाहिला, नंतर द्विनाम पद्धती ही कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने शोधून काढली हे आपण पाहिलं, आणि द्विनाम पद्धती लिहिताना आपल्याला प्रजाती आणि जाती ह्या 2 गोष्टींचा विचार करावा लागतो असं सांगितलं. नंतर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सजीवांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण कशा पद्धतीनं केले पण ते स्वीकारले गेले नाहीत हे देखील मी तुम्हाला सांगितलं. सॉरी, इथं 1966 नाही 1938 आहे कोपलँडनी सांगितलेली. आणि सगळ्यात शेवटी जी ॲक्सेप्ट केली गेली, जी स्वीकारली गेली ती रॉबर्ट विटाकर यांची वर्गीकरणाची पद्धती, आणि त्यांनी सजीवांना 5 वर्गांमध्ये विभागणी केली त्याची. ते म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. उरलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.